तर एकीकडे लाडकी बहीण योजनेमुळे यंत्रणेवर आर्थिक ताण पडलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलंय। निवडणुकीपूर्वी 2100 रुपये देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करणार असं शिंदे म्हणाले आणि यावरनं अंबादास दानवेंनी शिंदेंवर पलटवार केला। आणि मी आपल्याला सांगतो, त्या काळात लाडकी बहीण योजना मी सुरू केली, लोक सगळे विरोध करत होते, कसं देणार पैसे, कुठून आणणार पैसे, काय करणार। बोल तुम्हाला काय उठाठेवी करायची आहे, तुम्ही तर दिले नाहीत आणि आम्ही देतोय। आणि आम्ही दिल्यानंतर 45,000 कोटी रुपये दादा वर्षाचा खर्च होता। 45,000 भल्या भल्यांची हिंमत झाली नाही, पण तुमच्या एकनाथ शिंदेची हिंमत झाली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। कोणी कोर्टात गेले, कुणा कुठे गेले, पण सगळ्यांना थापडवले कोर्टाने पण। आणि लाडकी बहीण योजना ज्यांनी ज्यांनी खोडा घातला त्या भाषणात मी एकच सांगायचो की जे दुष्ट आणि सावत्र भाऊ जे तुमच्याकडे मत मागायला येतील तेव्हा मात्र त्यांना असा जोडा दाखवा खोडा घालणाऱ्यांना की कायमचे घरी बसले पाहिजे। और तो 1500 देता है तर नाकी नऊ आलेले सरकारचे, या खात्याचे काढा त्या खात्याचे। आता आपण संजय शिरसाट साहेबांच्या ऑफिस समोर उभे आहोत, त्यांच्या खात्याला तर निधीच उरलेला नाहीये। त्यांच्या खात्यातले दर महिन्याला 400 कोटी 500 कोटी 600 कोटी निधीचं प्रोव्हिजन मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी अर्थमंत्र्याला सांगून आता पुढच्या महिन्यात बजेट होईल, पूर्णपणे 12 महिन्याचं लाडक्या बहीण योजनेचं निधीचं प्रोव्हिजन बजेटमध्ये झालं पाहिजे। ते जर झालं तरच खऱ्या अर्थानं ती योजना तुम्हाला अंमलबजावणी करायची, नाही तर याचे त्याचे काढून एकेका खात्याचे काढून त्यातल्या त्यात सामाजिक न्यायासारखं खातं हे महत्वाचं आहे। सामाजिक न्याय खात्याचा निधी हलवता येत नाही, वळवता येत नाही, तरी तो काढला जातो। आणि मला असं वाटतं आताच्या घडीला हीच योजना चालवणं सरकारच्या दृष्टीनं अवघड आहे।